रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदय मंदिरे स्मराकारे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी दिवाळा श्रीमूर्तिरया ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी दिवाळा श्रीमूर्तिरया हृदय मंदिरी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। ओम नमो अनादि अध्या वेद वेदांत विद्या वंद्या परम वंद्या संविद्या श्री गणेश। आता वंदो सरस्वती जे चित्त चेतना चैतन्य शक्ती जे स्मृतीचे स्मृती अमृत मूर्ती स्वरूपचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय पत्र नेत्र येन त्वया भारततैल पूर्ण प्रज्वालित ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वैद्रेक पानय ज्ञान मुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः। श्री राम पुरुषोत्तम नरहरि नारायण केशवा गोविंद गुरुध्वजा गुरुनिधि दामोदरा माधव श्री कृष्ण कमलापति यदुपति सीतापति श्रीपति वैकुंठाधिपति चराचरपति लक्ष्मीपते पाहि मां। करारविंदं परारविंदं मुखारविंदं विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयनं पादं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव विभेवि वस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेति कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे झळाळी कारण्य सिंधू दुःखहारी
तसवीन शंभो मजकोण तारी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वनं पुंडलिकाय तातुं मुनिंद्र समागत तिष्ठतंतमानंद कंदं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाचे सत्करू होत असं तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण से गुरूंचे ते नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे मधीन तुगोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहारं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा रुद्रमूर्तस्तुनोति दिव्यैस्तवे वेदे साङ्गपदकर्मोपनिषदे गायन्त्यं सामगं त्यानावस्थित नगदेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्सन्तं न विदुः सुरसुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदय मंदिर स्मराकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा स्मृती रया आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी विठ्ठला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदय मंदिर स्मराकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताना वडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा आणि ज्ञानोबयांचा तीर चरणाचा नामाचं महत्व सांगणारा सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवे करता निवडला विठ्ठल रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदय मंदिर स्मराकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव ज्ञानोबा
दोन नावं साजिरी आणि गोजेरी आहेत असं सांगतात. मग दोनच नावं का महत्वाची, तर पूर्ण किंमतीला महत्व आहे आणि पूर्ण अवतार म्हणजे राम आणि कृष्ण आहे. म्हणून ही दोन नावं त्या ठिकाणी साजरी माऊली ज्ञानोबराय म्हणतात. सेवेचा प्रतिपत्ती विषय असा आहे, आपण किम निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत, काय कारणास्तव या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वांना ज्ञात माहित आहे. परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असल्या कारणास्तव अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, चालू असलेला अखंड नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ आणि दान यज्ञ, या यज्ञामध्ये चालता चालता किती वर्ष पूर्ण झाले सरपंच? 21 वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्याचं काम आपले हिवरे पठार या गावानं वार्ड क्रमांक 2 आणि 2 वार्ड मधून आज माझी निवड झाली. म्हणजे उमेदवार की करता नाही, कीर्तना करता विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला द्यावं इतकं काही मी मोठा नाही, कारण कीर्तन झाल्यावरती मी तुमच्याकडून थोडंसं घेऊन जाणार आहे. मला काय माहिती, मला कळलं नाही. तुम्हाला देण्याकरता माझ्याकडे काही नाही, पण 2 तास तुम्हाला झोपून न द्यावं इतकं माझ्याकडे आहे. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फारसं काही नाही, फक्त 2 हात आणि एक मस्तक. काय मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतात, या वारकरी संतात, या वारकरी संतांचा, या वारकरी पायावरी या वारकरी संताचा. तुम्ही म्हणाल महाराज वारकरी जे आहेत त्यांच्या चरणावरती तुम्ही लोटांगण घातलं, मस्तक ठेवलं आहे की नाही? जानकू बाबा, जानकू बाबाच ना, तर नाव नाही आठवत, कधी होतं ड्रेस खाली टावर खाली हौशीराम बाबा, हौशीराम बाबा. आता हे बरेच लोक म्हणतील महाराज तुम्ही वारकऱ्यांच्या चरणावरती लोटांगण घातलं, मस्तक ठेवलं बाबा, नाही का? आम्ही काय पाप केले? तुमच्या पण ठेवेल ना, पण त्याकरता तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत माळा घालाव्या लागतील. माळ घातल्याच्या नंतर वारकरी, आणि मी मस्तक कोणाच्या चरणावरती ठेवतो? आम्ही वारकऱ्याच्या चरणावरती. पण तुमच्या चरणावरती मस्तक ठेवेल, पण तुम्ही जरा पाठीमागे बस बरं का, पण त्याकरता तुम्हाला माळा घालावा लागतील. आणि सांगू का सरपंच साहेब, आता कसं वास्तविक पाहताय 2-4 जण सरपंच झालेत, कोणाचं सरपंच म्हणून नाव घेतो. एकदाच नाव घेतो सगळ्यांनी, हा फक्त माना हलवायचा. माना हलवायला काय जात नाही का बाबा, कारण 2 सरपंच 2 बाजून आहेत. एक सरपंच शूटिंग काढते, इकडे बसते, महिला मंडळीचे सरपंच दिसत आहेत मला, प्रियंका मला वाटतं. असं माळा प्रत्येकानं घातल्या पाहिजेत, कारण आपलं वर्ष कितवं झालंय आता? 21वं वर्ष बाबा, 21वं वर्ष चालू झाले. मग आता माळा घालायला काय हरकत आहे आपल्याला, आहे की नाही? तुम्हाला सांगू का, जेवढे लोक माळा घालतील ना सप्त्यामध्ये, मागच्या सप्त्यापासून तर ह्या सप्त्यापर्यंत, तेवढ्या लोकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा. कधी? काल्याच्या दिवशी. जर तुम्हाला काही संकोच वाटत असेल, नारळ आणायला कमी पडत असेल, शाडी कमी पडत असतील, तर मला सांगा, मी घेऊन येतो माझ्याकडून. माझ्याकडून त्यामुळे चिंता काय करायची नाही. पण काय करावं लागतील? पहिल्या आम्ही जर तुमच्या चरणावर वाकावा असं तुम्हाला वाटत असेल, तर पहिल्या पवित्र तुळशीच्या माळा आमच्या गावामध्ये आता आम्ही उपक्रम राबवला. आता दत्त जयंतीला आमचा सप्ताह झाला. जेवढे लोक माळा घालतील का मोहन महाराज, प्रत्येकाला शिवचरित्र दिलं आम्ही. प्रत्येकाला शिवचरित्र दिलं. तरुण असेल तर त्याला शिवचरित्र, आणि एखादा वयोवृद्ध माणूस असेल तर त्याला स्वानंद सुगणवासी वैकुंठवासी गुरुवरे कोंडाजी बाबा डेरे बाबांची भजनी मालिका. मग ते लहान पोरापासून तर वयस्कर माणसापर्यंत असं प्रत्येकाला काय दिलं आम्ही?
बक्षीस दिलं. मला असं वाटतं आपण ना इतकी मोठी किंमत खर्च करू शकत नाही का, मग आपण काय करू, एक नारळ आणि शाल, श्रीफळ आणि शाल देऊ बरं का संपत दादा. काय देऊ, तुमच्याकडून नसल तर माझं सौजन्य टाका. जेवढे माळा घालतील त्यांना सगळ्यांना तेवढं करा. वाटतं तुम्हाला मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुमच्या चरणाला स्पर्श करतो, इथंच कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा आहे. आता चिंतन ऐकायचं. अभंग कोणाचा आहे? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अभंग आहे. कोण बरं ज्ञानोबराया? ज्यांनी स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होतं ना, लक्षपूर्वक ऐका. ज्या महात्म्याचा अभंग आपण सेवेकरता निवडला ना, त्या महात्म्याचा अधिकार जाता जाता सांगून जातो आहे. स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होतं ना, त्यांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. ज्यांनी चल म्हणावं आणि निर्जीव भिंतीनं सुद्धा सजीवासारखं चालावं, ज्यांच्या सांगण्यानं भिंतीनं चालावं, त्यांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. बाबा, आज माणसं माणसासोबत माणसासारखं बोलत नाही, माणसाने माणसासवे माणसासारखे वागणे त्यांना माणुसकी आहे. पण आज समाजात माणूस माणुसकी धर्म विसरला. आज माणूस माणसासोबत माणसासारखं बोलत नाही. पण ज्यांनी निर्बुद्ध रेड्याला सांगितलं बोल रे ऋग्वेद, आणि अतिशय निर्बुद्ध असणाऱ्या प्राण्याने म्हणजे रेड्यानं सुद्धा ऋग्वेद बोलावा, हा ज्यांचा महिमा आहे त्यांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. विठ्ठला विठ्ठला. अजून कोण ज्ञानोबराया? ज्या ज्या वस्तूला, ज्या ज्या पदार्थाला, ज्या ज्या जीवाला त्यांचा स्पर्श झाला त्या प्रत्येकाचं मंदिर आहे. तुम्ही म्हणाल महाराज कोणाचं? निर्जीव भिंतीवरती फक्त स्पर्श झाला, निर्जीव होती लुमाची बाबा, पण तिचं सुद्धा मंदिर आहे. का? त्या भिंतीला फक्त ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला तर भिंतीचं सुद्धा मंदिर होतं, भिंतीसाठी मंदिर होतं. या पलीकडे सांगू का, नेवासा ठिकाणी ज्या खांबाला पाट लावली ज्ञानेश्वरी सांगितले सच्चिदानंद बाबांनी लिहिली, शके 1212 पे टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, आज त्या खांबासाठी मंदिर आहे. बारीक ऐका, आळंदीमध्ये प्रदक्षिणा रोडला वडगाव चौकामध्ये भिंतीसाठी मंदिर आहे. नेवासा गावामध्ये निर्जीव लाकडाच्या खांबासाठी मंदिर आहे. ज्यांचा स्पर्श, ज्यांचा हात ज्या रेड्याच्या मस्तकावरती पडला, त्या रेड्याचं सुद्धा आज समाधी मंदिर जुन्नर तालुक्यामध्ये आळे या ठिकाणी आहे. हा ज्यांचा अधिकार आहे ते माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. विठ्ठल. मी असे असणारे अधिकार संपन्न महात्मे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. तुम्ही म्हणाल महाराज अजून कोण ज्ञानोबराया ज्यांचा अभंग तुम्ही सेवेकरता निवडला? मी सांगून जाईल तुम्हाला. मित्र असं म्हणेल क्रांतीवीर माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. तुम्ही म्हणाल महाराज का क्रांतीवीर म्हणता? ऐका ना मायबाप, 12व्या शतकामध्ये 750 वर्षापूर्वी पहिला वर्ग, तुमचा एखाद्या पत्नीचा, एखाद्या माईचा, एखाद्या बहिणीचा, माझ्या आई बहिणीचा कुणाचा पती जर अर्ध्या तासात सोडून गेला ना, तुम्हाला सती जावं लागत होतं, मरावं लागत होतं तुम्हाला. पण सांगू का, ही स्त्रीची सतीची जाण्याची प्रथा बंद करण्याकरता सगळ्यात पहिला जर आवाज बाबा कोणी उठवला असेल ना, तर तो आवाज उठवला माझ्या ज्ञानोबरायांनी. हो, मेले माणूस तिथं उठल. कैसा वासुदेव बोलतो बोल, पाला पोटी मायारी गेला, मेले माणूस तिथं उठाविला, वेळ काळा ते ग्रामीणा का. कैसा वासुदेव बोलतो मेले माणूस तिथं उठाविला,
आंबेरे साहेब ते लय लहान आहे, पण सांगू कधी जीवाच्या आकंदानं वाजवते. का कपिल महाराजाचं कीर्तन ढिल्लं होऊ नये याकरता, म्हणून त्याच्याकरता त्या टाळी वाजवतात. सुंदर वाजवतो बाबा. वेळेला काळ आला होता सच्चिदानंद बाबांना घेऊन जाण्याकरता, पण वेळेला काळाला सुद्धा थांबवलं. आलेल्या काळाला वेळेला थांबवलं आणि मेले माणूस जित उठविलं. आणि ज्या वेळेस माझ्या सोयरेचे म्हणजे सच्चिदानंद बाबांच्या पत्नीचे पती म्हणजे सचित आनंद बाबा उठून उभे राहिले ना, सांगू का तुम्हाला, त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांनी आवाज दिला, ऐका मायबाप, इथून पुढे कोणीही माझी माई बहीण सती जाणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज हे तुम्हाला भेटलं कुठं वा हे तुम्हाला भेटलं कुठं? ज्या वेळेस मी राजाराम मोहन राय यांचं चरित्र वाचत होतो बाबा, राजाराम मोहन राय यांचं चरित्र का हातात घेतलं मी, मला समजलं स्त्रीची सती जाण्याची प्रथा राजाराम मोहन राय यांना बंद केली. ऐका ना तुम्ही, हा पाठीमागचे जरा आवाज देणार त्यांना धरा एकदा आणि मंडपात आणून बसवा. बाळांनो, हा हे चपला काढा बरं तुम्ही एकदा, बेस्ट पैकी काढा सगळे चपला काढा. थांबा तुम्ही चौकदार, आता चौकदार तुम्ही मागे या, हा तुम्ही तिकडे जा. बाळांनो चपला काढा. किती जण आहेत तुम्ही? 3 आणि 3 6 जण काढल्या का सगळ्यांनी चपला? हा इकडे आता तुम्ही 6 जण इथे या, इथं माझ्या जवळ बसा. छान छान छान, वा सुंदर सुंदर छान मुलं. या या एकदा त्यांच्या करता, इकडे तू आतमध्ये जाणार, इकडे येऊ का मी तिथे? ये बाळा याच, या 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 बसा इथं समोर बसा. एकदा टाळी वाजव त्यांच्या करता. सांगू का तुम्हाला, तुम्ही संपत्ती लय कमवलो. इकडे पहा, तुम्ही संपत्ती खूप कमवाल. हे तुमचेच आहेत ना? तुमचेच आहेत ना? हा मग बारीक आहे का? तुम्ही संपत्ती लय कमावताल, खूप संपत्ती कमवा. लोमाजी बाबा थोडं विषयांतर होईल, पण हे सांगणं काळाची गरज आहे. कारण तुम्हाला खरं सांगू का, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ धरायला उभा राहत नाही. पण बारीक आहे का, ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे बा, ते पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळाला उभे आहेत. लोमाजी बाबा मस्त. नाहीतर कीर्तनकाराला कीर्तनकाराचं बघवत कीर्तन म्हणतोय मी मनात काही आलं नका. काय सांगतो, तुम्ही संपत्ती फार कमवालो, खूप संपत्ती कमवला. आणि माझं वैयक्तिक म्हणणं आहे, प्रत्येकानं संपत्ती कमवली पाहिजे बाबा. आयुष्यात प्रत्येकानं झगडलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आणि सांगू का, स्वतःनं इस्टेट कमवली पाहिजे. प्रत्येकाची माझी वैयक्तिक अपेक्षा आहे दादा, प्रत्येकाचं 3 मजल्याचं घर असलं पाहिजे. कुठं माझ्या पाकिटातून बांधून द्यायचं का नसावं? कमवलं पाहिजे, प्रत्येकानं कमवलं पाहिजे बाबा. खूप संपत्ती कमवलेली पाहिजे. आमचे सरपंच साहेब म्हणतील, महाराज मागच्याच वर्षी वास्तू शांती झाली बा आमच्या 3ऱ्या मजल्याची. आता सांगू का, माझी अशी अपेक्षा आहे तुमचा अजून एखादा 3ऱ्या मजल्याचा बंगला बाबा. संपत्ती कमवली पाहिजे बाबा. म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा, मी म्हणत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, मी नाही म्हणत. झुंजलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. अभ्यासे समर्थोसी मत कर्म परम भव मधर्मपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्यसि अथेतदपि शक्तोसी कर्तुम मद्योगम आश्रितः सर्व कर्म फल त्याग तत कुरु यतात्मवान. भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले, अभ्यास करा, प्रयत्न करा, कष्ट करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. तुम्ही कर्ममय, तुमचं कर्मानुबंधिनी मनुष्य लोक, तुमचं कर्म आहे संपत्ती कमवणं. पण सांगू का, खूप संपत्ती कमवा, इस्टेट कमवा, पण इस्टेट आणि संपत्ती कमवत असताना आपल्या घरात असणाऱ्या छोट्या छोट्या संततींना योग्य संस्कार द्या. नाहीतर कालांतराने तुम्ही कमवलेली संपत्ती एकदा जळण नाही तर बुडण. श्रीमंती सोबत, संपत्ती सोबत संततीला संस्कारांची गरज आहे. आणि ह्या वयात हे जर इथं बसले ना तरच हे नीट राहतील, नाहीतर कुठे रे म्हातारा. बरोबर आहे ना बाबा? मी काय चुकीचं बोलतोय का? बघा ना, हे छोटे छोटे लेखी पहा ना, तुमच्याच आहेत ना लेखी. हे लेखी पहा ना, न सांगता येऊन बसल्यानं महाराजाच्या पुढं, तुम्ही माग त्या पुढं. एकदा त्यांच्या करता लहान लागल्या, कारण त्यांची गरज आहे. आणि यांना सांगवलं होतं इकडे, तरी 2 पळाली. त्यांना म्हणलं होतं तिथे येऊ का, पण ही गादी सोडता येत नाही बाबा. इथं कीर्तनकार बांधलेला असतो, बांधलेला म्हणजे रस्सीनं नाही, नियमानं. गादी सोडता येत नाही. नाही तर मी ते टाळा वाचून मी पळत जाऊन धरून आणले असते दोघं. हा, त्यांना सांगावं लागलं नाही त्या लेकींना, हे लेकांना सांगावं लागलं. त्याचं कारण आहे,
कारण बापावरती आणि आईवरती जर सर्वात जास्त कोणाचं प्रेम असेल ना ते लेकीचं असतं. लेकीला बापाला हाताखालून कोणणारे कोण असतात? लेक असते का? लेक असतो पोरगा असतो. कोण असतं? आजपर्यंत बाबा कधी असं झालंय बा, पोरगी पिऊन आली, मम्मी कुठे आहे तो बाप्पा, घाली ते वर उठा त्याच्या डोक्यात असं म्हणली कधी एखादी पोरगी नाही म्हटली, म्हणतो कोण? हा, आता तुम्ही मान्य केलं हे. हे असं मी म्हटलं नव्हतं, मी तुमच्याकडून ऐकत होतो, मी अजून म्हणलो नाही, मी फक्त सांगतोय. काय सांगत होतो? हा, आता मला कीर्तन, मग मला काय गोंधळाला बोलवतंय की असं. फार संपत्ती कमवा. जर तुम्ही संपत्ती कमवली, संततीकडे जर लक्ष दिलं नाही तर संतती कमवलेली संपत्ती पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाला महाराज कोणाची? आजपर्यंत मी 3 लोक श्रीमंत पाहिले मोहन महाराज. आतापर्यंत मी 14 पुराण वाचले आणि 15 पुराण आता वाचतोय. पण आतापर्यंत बाबा मला फक्त 3च लोक श्रीमंत भेटले. एक होता दानव, एक होता देव आणि एक होता संत. बारीक आहे का? एक होता दानव, एक होता देव आणि तिसरे होते संत. पहिला दानव रावणासारखा नाही 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 नाही. श्रीमंत या जगात रावणासारखा अजून कोणीच नाही. न भूतो न भविष्यती. झालाय नाही, आताही नाही, होणार पण नाही. ऐकता ना तुम्ही? रावणाची लंका कशाची होती? आता लोक त्याला नावं ठेवतात, काय काय म्हणतात, तो भाग सोडून द्या. ते तसा चांगल्या कुळातला होता. चांगल्या कुळातला म्हणजे ब्राह्मण कुळातला होता. पण संगत वाईटाची लागली आणि त्यातल्याच आईचं रक्त खराब आलं. बरी काय का? आईचं रक्त माझं मनाचं सांगत नाही बरं का. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, त्यातलं मी कीर्तन कराय. ऐकता ना तुम्ही? ग्रंथ पाहे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी. तुमचा जर विश्वास नसेल तर पुराणांची नावं सांगतो, पुराणात बघा. रावणाच्या आईचं रक्तात मिस्टेक झाली म्हणून रावण बिघडला. बारीक ऐकायचं. नाहीतर रावण ब्राह्मण कुळातला. तुम्ही म्हणाल महाराज ते कसं काय? वाचून सांगतो सुरेशांना. धोस नाही बरं, सुरेशांना धोस नाही. ते तिकडचे पाटोद्याचे आमदार बीड जिल्ह्यात, ते आपले वतरड्याचे माझ्यासोबत आले. मला सगळीकडचा अभ्यास ठेवावा लागतो. 2-4 जिल्ह्याचा तरी जवळ 7-12 लागतो आम्हाला. ते आम्हाला सवय झाली आता. असो, काय सांगत होतो? कुळ सांगत होतो, रावणाचं कुळ. मला सांगा, मला असं बाबा एक जण प्रश्न विचारला, असे 2-4 कोड धरून आणले. आता यांना कशी आणून ठेवलं? बाळांनो राग येतो तुम्हाला माझा? ते म्हणतात याच्या डोक्यात काय आता टाळा फेकून हाणावं का? कशाला आणले? अशाच एका ठिकाणी असे पोरं भरून बसून आणले आणि कीर्तन झाल्यावरती बाबा 7 ते 9चं कीर्तन 9ला जेवलं. म्हटलं महाराज चला आमच्या घराला. म्हणलं कशाला? चहा घ्यायला. म्हटलं मी चहा घेत नाही रे. म्हटलं मग दूध पाहिजे दोन तुम्हाला. म्हटलं मी काय बोका आहे का? दूध प्यायला नाही, चहाच पाहिजे बाबा. मग चला चहा प्यायला नेलं बाबा पोरानं. चहा प्यायला नेलं आणि म्हटलं महाराज असं करता का? आता ऊन झाले, चहा नका, ऊन झाले, आपण आता ताक पिऊ. म्हटलं ताक. बाबा ताक पाजलं मला. 1 तांब्या भरून केलं. ताक जरा भारी होतं. त्याला म्हटलं साखर भेटन का? 2ऱ्या तांब्यात साखर टाकली, ते ओढलं. ते म्हणतो महाराज आता डबा मोकळा झाला. म्हटलं तुझी आई मारीन ना तुला. म्हटलं कशी मारीन? त्यात उंदीर मेला होता. त्यात उंदीर मेला होता, कशी मारीन? मला राग आला बाबा. ते तांबे होता, तांबे धरला लांब फेकून दिला दरवाजातून बाहेर 4-5 कासर लांब. ते बोंबा बोंब केली चालू. मला मम्मी महाराजांनी आपला समजला फेकला. काय म्हटलं? तुम्हाला कळलं काय? विनोदातलं मी तांब्या बघितल्या ओळखीतो तांब्या कशाचा आहे. एवढा गेलो नाही. असं हे पूर्ण काही प्रश्न विचारतील सांगता येत नाही. इथं आपण होतो उगत पहिला दिवस आहे म्हणून. आज कसं तुम्ही आम्ही गदारोळी आनंदी, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. पहिला दिवस म्हटलं का असंच असतं. नाही तर पहिल्या दिवशी लय ताणून धरलं काही हिंमत उद्या जायलाच नको. लय कटाळा येतो. तर पहिल्या दिवशी कसं असं हसत खेळत घेतलं का आणि लय लोड आला का मागं मोकळं पटांगण घालू लोटांगण हे खालचं गोदाडं घ्यायचं झोप. जास्त लोड घ्यायचं नाही. काय सांगत होतो? असंच एक बारका पोराने मला प्रश्न विचारला. म्हणे महाराज
ते म्हणजे रावणानं ते रामाची सीता पळवली होती म्हणे नाही पळवलीच होती म्हटलं. म्हणे बिने काय तसलं नाही लावायचं म्हटलं, पळवलीच होती म्हटलं. मग पळवली होती तर त्यानं लंकेच्या पलीकडं लंका पड लंकेच्या पलीकडं अशोक वाटिका एवढा लांब कशा ठेवली होती? पिंगळे महाराज कशाला नेली होती तिकडे एवढ्या लांब? पळवली तर मग जरा लंकेत ठेवावा, एखादा महाल द्यावा तिला राहायला, हा चांगली कपडे द्यावा घालायला, चांगली उस्ताचं जे सँडल द्यावा आणून. ऐका ना तुम्ही. म्हटले तिकडे कशाला ठेवली होती? म्हटलं ती त्याची खापरपंजी होती. काशी कर बाबा, चोपदार सावध पाहिजेत ना. हो, हे चोपदार म्हणजे सर्वसामान्य नाही बरं का आंबेरे बाबा. हे चोपदार म्हणजे 3 वेळेस काशी यात्रा पायी केलेला माणूस आहे. आणि नुसती पायवारी नाही बाबा, चालताना मृदंग वाजवलेला मडके महाराज. अख्ख्या रस्त्यानं जायला 30 दिवस लागत, त्यात 72 दिवस. बाबा बाबा बाबा, सलग 72 दिवस. 7 त्रिक 21, 21 आणि 6 जालिंदर हो किती झाले? 27 21 आणि 6 तेवढ्या दिवस माणसानं पाकपात वाजवलेला आहे काशी. म्हणजे चोपदार म्हणजे काय सर्वसामान्य समजायचे, दत्त चोपदार की करी. इतका महान अधिकार कोणाचा आहे? चोपदारांचा आहे. त्याच्यामुळे चोपदाराला हलक्यात घ्यायचं ते आपल्याकडे चालत आहे. चोपदाराचं काय महत्व नाही. कधीतरी पंढरपूर सारख्या ठिकाणी जाऊन फडावरती जा आणि मग चोपदाराकडे बघा, मग चोपदाराचा अधिकार कळून तुम्हाला. विठ्ठला काय प्रश्न विचारला होता? रावणानं सीता चोरली, मग तिला पलीकडे अशोक वाटिकेत का नेऊन ठेवलं? त्याला म्हटलं त्याची ती खापरपंजी होती. म्हटलं कशी? वाचून सांगतो बरं का बाबा, तसं सांगायची सवय नाही मला. म्हटलं ती त्याची खापरपंजी होती. म्हटलं कसं काय? म्हटलं आता ऐक, मी विचारतो सांगतो तसं ऐक. म्हटलं आता तुम्ही मला सांगायचं बरं का, रावणाच्या वडिलाचं नाव काय? बोला बोला, मी सांगू का? तू म्हणा तेवढ्या करता चांगला आहे तुला का? तुला नसता भातन जिलेबी खायला आणलं का? कारण आता मला असं वाटतं, मला ओळखत नाही असं बसल्यापैकी कोणी नसावं. नाही, कारण आता तुम्ही मला उगाळून केले. कारण तुमच्याकडे 2 वर्ष मुक्कामाला होतो, सप्त्याला आलो का मी इथंच राहायचो ना, जातच नव्हतो नाही का जालिंदर भाऊ, जातच नव्हतो, मी इथंच थांबायचो. त्याच्यामुळे आता जसं काय हेच माझं गाव असं झालंय मला. स्वपन बाबा कुठे गेले तर तिकडे दुरून 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 पाहतात ते. हा आता काय हे सगळ्या मंडळीचं प्रेम आहे बाबा. आणि सांगू का, हे तुमच्या भागातलं भजनातलं जुकाट आहे. लुमाजी बाबा सांगायची गरज नाही, टाळ्यांनी सांगितलं. मी लय भजन पाहिले सरपंच साहेब, लय भजन पाहिले. पुढं कोणी म्हणन, पुढं म्हणायला ताकद लागत नाही म्हणण्यापेक्षा जास्त ताकद लावायला लागत नाही. पण लेडीजच्या स्वराला पाठीमाग म्हणून स्वर जुळवायचा फक्त ह्या जावळीकर भजनी मंडळाने करावा, पुन्हा दुसरं कोणतं काम नाही. खूप प्रेम मंडळींचं, खूप प्रेम. पडलंक्यात कशाला ठेवली तिला सांगतो तुम्हाला. रावणाच्या वडिलाचं नाव काय? विश्रवा. हा बोलत चालायचं. तुम्ही लक्षात, मी सांगतो तुम्ही लक्षात ठेवायचं. पण खरं सांगू का, तुमचं टायर पंक्चर आहे म्हणून आमचं दुकान तर आहे. नाही तर आम्हाला कुठेतरी गावंड्याच्या हाताखाली इटा उचलायला, कोणाच तरी म्हसाड वळायला, असंच काहीतरी काम करावं लागणार. कोणाच्या गुसातलं गावात काढायला. पिंगळे महाराज खरे का नाही, यांचे पंक्चर आहेत टायर म्हणून आपलं दुकान चांगलं चाललंय. ऐका आता लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. रावणाच्या वडिलांचं नाव काय? विश्रवा. हा मोठ्यानं बोलायचं, बरोबर सांगताय. रावणाच्या वडिलांचं नाव विश्रवा. विश्रवाच्या वडिलांचं नाव काय? पोलस्ती. काय? पोलस्ती. लक्षात ठेवायचं. पोलस्तीचं आणि रावणाचं नातं काय? हा नातू. आता पोलस्तीच्या वडिलाचं नाव काय? ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेवाचं आणि रावणाचं नातं काय? पंजोबा. हा आता बरोबर आले तुम्ही. ब्रह्मदेवाचं
आणि रावणाचं नातं काय? पंजोबा. ऐकता ना तुम्ही? आता ब्रह्मदेवाच्या वडिलाचं नाव काय? तुम्ही आठवून ठेवा. जिलेबी आहे का शिल्लक? तोर खाऊ. ब्रह्मदेव. तुम्ही फोटो बघता ना, क्षीरसागरामध्ये शेषानं शयन टाकलंय. शयनावरती विष्णू परमात्मा निद्रेमध्ये निद्रिस्त आहे. निद्रेमध्ये निद्रिस्त असताना त्यांच्या नाभी कमलामधून म्हणजे बेंबीमधून एक कमळाचं फूल वरती आलेलं आहे आणि त्या कमळाच्या फुलामध्ये 3 शिरे आहेत, दाढी पिकलेली आहे, जटा वाढलेल्या आहे, 6 हात आहेत, ध्यानामध्ये बसलेले आहेत. कोण? ब्रह्मदेव. कुठून आले? आता सांगितले तिथून आले. कुठून आले? नाभी कमलातून. कोणाच्या? हा, विष्णूच्या. विष्णूच्या. मग मला सांगा, ब्रह्मदेवाचा बाप विष्णू. विष्णू. एवढा एकटाच बापाच्या पोटचा ना, आपण सगळे आईच्या पोटचे. मला सांगा, ब्रह्मदेवाचं आणि रावणाचं नातं काय सांगितलं होतं? पंजोबाचं. आता पंजोबा म्हणजे ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचे वडील विष्णू. मग विष्णूचं आणि रावणाचं नातं काय? बोला बोला. खापर पंजोबा. महिला वर्ग. काय नातं आहे? खापर पंजोबा. ना आम्हाला तेवढं माहितीच नाही महाराज. हम दो हमारे दो म्हातारे को म्हशी के गोठे में फेक दो. त्याच्यामुळे आम्हाला कशी नाती सांगता येतील? लोमाजी बाबा, कशी नाती सांगता येतील आम्हाला? बरोबर आहे ना मग महाराज? ऐका, खापर पंजोबा कोण? विष्णू परमात्मा. कुणाचा? स्वप्नील महाराजाचा? नाही नाही नाही, रावणाचा. आता ऐका, विष्णू परमात्म्यांची पत्नीचं नाव काय? लक्ष्मी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती. हा, ती विष्णू परमात्म्याची पत्नी. आता ऐका, विष्णू परमात्म्यांचा 7वा अवतार कोणता? श्रीरामाचा. ऐका ना तुम्ही, विष्णूचा 7वा अवतार म्हणजे श्रीरामाचा. म्हणजे विष्णूच श्रीराम या नावानं अवतीर्ण झाला. आता ऐका, मग विष्णूची पत्नी लक्ष्मी, ही लक्ष्मी म्हणजे सीता आहे. येते का लक्षामध्ये? मग आता मला सांगा, विष्णू जर रावणाचा खापर पंजोबा असेल तर राम रावणाचा कोण? बाबा कोण आहे? खापर पंजोबा. राम जर रावणाचा खापर पंजोबा होत असत बाबा, तर सीता रावणाची कोण झाली? खापर पंजी. म्हणून अशोक वाटिकेत ठेवली. विठ्ठला विठ्ठला. म्हणून बारके बारके पोरं काय विचारतील सांगता येत. मग रावणाचा खापर पंजोबा राम, आणि मग राम 7वा अवतार आणि 8वा अवतार श्रीकृष्ण. हे अवतार परिपूर्ण. बरे काय का? हे अवतार परिपूर्ण आणि पूर्ण अवतार असल्या कारणास्तव ज्ञानोबराय म्हणतात, ही 2 नावं साजिरी अभंगाचं पहिलं चरण. राम कृष्ण